नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना दिवस आणि रात्र सतावत असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी निधीची तरतूद होणे होय। यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत। याचाच एक भाग म्हणून काल 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जयसिंगपूर येथे माजी राज्यमंत्री आणि आमदार श्री राजेंद्र यड्रावकर आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली आणि त्यामध्ये माननीय खासदार साहेब तसेच राज्यमंत्री साहेब काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी पाहूया। अनुदानाची आर्थिक तरतूद व्हावी, पुरवणी मागणी मान्य व्हावी यासाठी माननीय राज्यमंत्री तसेच आमदार यांची भेट घेण्यात आली। त्यावेळी 1 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर 2024 अखेर तब्बल 75 दिवस झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली। हातात निवेदन देताच खासदार साहेब आणि आमदार साहेब एका सुरात बोलले की अरे तुमचे काम झाले आहे ना, मग आता काय अडचण। यावर माननीय जगदाळे साहेबांनी सांगितले की आजवरचा आमचा अनुभव असा आहे की काम झाले म्हणत ऐन वेळी कुठून माशी शिंकते काय माहीत, होणारे काम मागे पडते, त्यामुळे आम्ही सावध आहोत। EPC बैठकीत आमच्या शासन निर्णयासाठी निधीची मंजुरी व्हावी एवढी माफक अपेक्षा आहे। यावर दोघा मान्यवरांनी आश्वासित केले की याबाबत आम्ही शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे साहेब यांच्याशी बोलतो आणि गरज पडल्यास दोन्ही उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि नामदार अजितदादा पवार यांना देखील बोलून प्रश्न मार्गी लावतो, काळजी करू नका। वरीलप्रमाणे एक छोटासा का होईना प्रयत्न माननीय जगदाळे सर व त्यांच्या टीमने केला आहे। तरी देखील आपण आपल्या भागातील सत्ताधारी आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना भेटून आपल्या प्रश्नांना यश मिळावे यासाठी त्यांची भेट घ्यावी आणि सर्वांनी शक्य होईल ते प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी देखील मागणी माननीय खंडेराव जगदाळे साहेब यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।